1911चा आहे आणि 1911चा पुरावा जर शासनाला चालत असेल आणि शासन तो ग्राह्य धरत असेल आणि JR काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी केलाय? जरांगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा JR काढणार असाल तर ओबीसीचं उत्तर सुद्धा तुम्हाला जशाच तसं भेटेल. हैदराबाद गॅजेट लागू करायचं, पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं, पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं. कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना? कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या, करमणूक करणारा, बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री JR काढतो. लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची. खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या जरांगेला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या. याच्यापेक्षा या जरांगेची कुठलीही लायकी नाही. 96 कुळ्याची भाषा बोलायची, क्षत्रियत्वाची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय. उत्तर द्या आम्हाला, या प्रश्नाचं उत्तर हवंय. हे बघा, जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत. जरांगेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि मुख्यमंत्री झाला तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत जरांगे काय, जरांगेचा बाप जरी आला, शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपवू शकत नाही. आणि जरांगेला सांगा तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव, तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर.